देवांचे देव महादेव माता पार्वतीला म्हणतात. माझी आणि रडणाऱ्या कुत्र्याची ही जुन्या काळाची कथा. जो मनुष्य अर्ध्यावर सोडून देईल त्याच्या जीवनात संकटे येत राहतील. म्हणून ही कथा अर्ध्यावर सोडण्याचा प्रयत्न करू नका. तुझ्या घरावर वाईट नजर टाकणाऱ्यांना चांगलीच अक्कल घडवून आणण्याची शक्ती या कथेत आहे. ही कथा फक्त एकदा श्रद्धेने श्रवण करणाऱ्या मनुष्याच्या मनातील सर्व इच्छा मी स्वतः पूर्ण करेन आणि त्यांचे मोठे पाप दूर होईल. माझी ही कथा ऐकणारा मनुष्य कधीही गरीब राहणार नाही आणि त्याच्या पाठीशी आणि त्याच्या घराभोवती माझे सुरक्षा रक्षा कवच या क्षणी प्राप्त होईल. रडणाऱ्या कुत्र्याचे आणि माझी ही कथा ऐकणाऱ्या मनुष्याच्या पाठीमागे असलेली साडेसाती, पनवती, इडापिडा आणि सर्व संकटे नष्ट होतील आणि त्यांच्या घरावर मरेपर्यंत कोणतेही मोठे संकट येणार नाही. रडणाऱ्या कुत्र्याची ही कथा तुझ्या शत्रूंना तुझ्यासमोर रडत आणेल. म्हणून ही कथा शेवटपर्यंत श्रद्धेने ऐकत राहा आणि या क्षणी महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा आणि ही कथा फक्त 2 भक्तांना शेअर करा. कारण भक्ती वाढवणारे भक्त देवाला अत्यंत प्रिय असतात आणि असे पुण्यकर्म केल्याने तुला खूप मोठे पुण्य प्राप्त होईल. एकदा कैलास पर्वतावर गहन शांततेत भगवान शिव गाढ ध्यानात लीन झाले होते. त्या दिव्य शांततेत अचानक एका दुखी कुत्र्याचे रडणे आणि भुंकणे घुमू लागले आणि त्या वेदनादायक आर्त हाकेमुळे भगवान शिवांचे ध्यान भंग झाले. तो कुत्रा अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्यांच्या चरणी येऊन उभा राहिला आणि आपल्या दुःखाची व्यथा मांडू लागला. तो म्हणाला, हे भोलेनाथ, तुम्हीच माझे रक्षण करू शकता. पृथ्वीवर मनुष्य आणि प्राणीजात दोघांकडूनही मला खूप त्रास सहन करावा लागतो आहे. गरिबी, चिंता आणि संकटांनी माझे जीवन व्यापले आहे. माझ्या कुटुंबाला एक वेळचे अन्न देणेही कठीण झाले आहे. विचारांच्या ओझ्यामुळे मला झोपही येत नाही आणि माझे आपले वाटणारे लोकही आता माझ्या विरुद्ध उभे राहिले आहेत. कृपा करून मला असे ज्ञान द्या ज्यामुळे माझे सर्व दुःख दूर होतील. त्या कुत्र्याच्या करुण हाकेमुळे भगवान शिवांना दया आली. ते शांतपणे म्हणाले, बाळा, तू चिंता करू नकोस. तू फक्त स्वतःसाठीच नाही तर संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी महत्त्वाचा प्रश्न विचारला आहेस. याचे तुला नक्कीच मोठे फळ मिळेल. मी तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे एका पवित्र कथेच्या माध्यमातून देईन. पण ती कथा तू पूर्ण श्रद्धेने शेवटपर्यंत ऐकली पाहिजे. तेव्हा माता पार्वतीही नम्रपणे म्हणाल्या, हे महादेव, मला देखील ही दिव्य कथा ऐकण्याची इच्छा आहे. भगवान शिव हसले आणि त्या कुत्र्याला सांगितले, हे बाळा, लक्षात ठेव, या कथेचे खरे फळ तुला तेव्हाच मिळेल जेव्हा तू ती शांतपणे शेवटपर्यंत ऐकशील. तेव्हाच तुझे सर्व दुःख आणि संकटे दूर होतील. कुत्रा नम्रपणे म्हणाला, हे परमेश्वरा, आज माझे भाग्य उजळले आहे की तुमच्या मुखातून कथा ऐकण्याची संधी मला मिळत आहे. कृपा करून कथा सांगण्यास सुरुवात करा. मी ती शेवटपर्यंत ऐकेन आणि पृथ्वीवर जाऊन तिचा प्रसार करेन. यानंतर देवांचे देव महादेव कथा सांगायला सुरुवात करतात आणि माता पार्वती व तो कुत्रा त्यांच्या चरणी बसून अत्यंत शांततेने आणि भक्तिभावाने ती कथा ऐकू लागतात. प्रेमळ भक्तांनो, या कथेत रमून जाण्यापूर्वी भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी प्रेमाने टाईप करा, सांब सदाशिव. भगवान भोलेनाथांच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो. तसेच आजची कथा लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भगवंत तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. ही खूप जुन्या काळाची गोष्ट आहे. भारताच्या उत्तरेला विजयगड नावाचे एक भव्य आणि समृद्ध राज्य होते. त्या राज्याचा
न्यायप्रिय आणि पराक्रमी राजा देवेंद्र होता आणि त्यांची चंद्रासारखी सुंदर राणी मीना होती. त्यांचे प्रेम संपूर्ण राज्यात प्रसिद्ध होते. प्रजा त्यांना आदर्श दाम्पत्य मानत होती. त्यांच्या आयुष्यात सर्व काही होते, वैभव, सन्मान, प्रेम, पण एकच कमतरता होती. लग्नाला 5 वर्षे झाली तरीही त्यांना अपत्य प्राप्ती झाली नव्हती. तरीही त्यांनी आशा सोडली नव्हती. अखेर देवाने त्यांची प्रार्थना ऐकली. 6व्या वर्षी एके दिवशी राजवाड्यात आनंदाची बातमी दुमदुमली. राणी मीना आई होणार होती. राजमहालात उत्सवाचे वातावरण पसरले. राजा देवेंद्र अत्यंत आनंदित झाले. राणीच्या चेहऱ्यावर मातृत्वाची कोमळ झळाळी दिसत होती. पण त्याच महालात एक विषारी साप दडून बसला होता, मंत्री शत्रुघ्न. तो बाहेरून निष्ठावंत वाटत असला तरी मनाने अत्यंत कपटी आणि इश्रालू होता. राणीच्या गर्भवती असल्याची बातमी ऐकताच त्याच्या मनात मत्सराची ज्वाला पेटली. तो मनोमन म्हणाला, मी आयुष्यभर फक्त मंत्रीच राहणार का? नाही, मला काहीतरी करावं लागेल. या बाळाला या जगात येण्यापासून थांबवलं पाहिजे. त्याने भयंकर डाव आखला. त्याच्या मनात विचार आला की जर राणीला मानसिक त्रास दिला, तिला सतत भीतीत ठेवलं, तर तिच्या गर्भातील बाळही धोक्यात येईल. आणि जर राणी अस्वस्थ राहिली तर राजा देखील चिंतेत राहील. चिंताग्रस्त राजा राज्य नीट चालवू शकणार नाही आणि मग त्याला आपला खेळ खेळण्याची संधी मिळेल. शत्रुघ्नने काही लालची आणि पैशासाठी काहीही करणाऱ्या सैनिकांना आपल्या बाजूला वळवले. त्यांना त्याने भरपूर सोने दिले आणि सांगितले, तुम्हाला फक्त राणीला घाबरवायचं आहे, तिला मानसिक त्रास द्यायचा आहे. पण लक्षात ठेवा, तिला शारीरिक इजा होऊ नये. फक्त इतकी भीती निर्माण करा की ती कायम अस्वस्थ राहील. सैनिकांनी सोने घेतले आणि मंत्रीला खात्री दिली की काम नक्की पूर्ण होईल. दरम्यान दिवस पुढे सरकत होते. राणीचा गर्भ वाढत होता. तिच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद होता. ती रोज आपल्या पोटावर हात फिरवत आपल्या अजन्म बाळाशी प्रेमाने बोलत, माझ्या लाडक्या बाळा, लवकर या जगात ये. तुझी आई तुझे आतुरतेने वाट बघते आहे. तुझे वडीलही तुला भेटण्यासाठी खूप उत्सुक आहेत. राजा देवेंद्रही दररोज तिची चौकशी करायचा. मीना, आज तुला काही त्रास तर होत नाही ना? राणी हसत उत्तर द्यायची, मी अगदी ठीक आहे महाराज. एके दिवशी राणी मीना आपल्या सख्यांसोबत आणि दास्यांसोबत राजवाड्याच्या सुंदर बागेत फेरफटका मारत होती. ती बाग अतिशय रमणीय होती. गुलाब, चमेली, झेंडू, कमळ अशा विविध रंगांची फुले फुलली होती. फुलांच्या सुगंधाने वातावरण भरले होते. रंगीबेरंगी फुलपाखरे फुलांभोवती भिरभिरत होती. सगळीकडे शांतता आणि आनंद होता. राणी आपल्या सख्यांसोबत हसत खेळत गप्पा मारत होती. अचानक काही सैनिक बागेत आले. हेच ते सैनिक होते ज्यांना मंत्री शत्रुघ्नने पाठवले होते. त्यांच्या चेहऱ्यावर विचित्र आणि भयावह भाव होते. एका सैनिकाने मोठ्या आवाजात हाक मारली, राणीसाहेब. राणी आणि तिच्या सख्या दचकल्या. राणीने मागे वळून विचारले, काय झालं? तुम्ही अचानक इथे कशासाठी आलात? सैनिक पुढे सरकत काही बोलणार इतक्यात वातावरणात एक अनामिक ताण निर्माण झाला. सैनिक पुढे येत म्हणाले, राणीसाहेब, आम्हाला माफ करा, पण आम्हाला अशी बातमी मिळाली आहे की राजमहालात काही चोर शिरले आहेत. आम्हाला तुमची सुरक्षा करायची आहे. कृपया त्वरित आमच्यासोबत चला. राणीला हे ऐकून थोडे विचित्र वाटले. त्या शांतपणे म्हणाल्या, चोर? राजमहालात इतकी कडक सुरक्षा आहे, इथे चोर कसे येऊ शकतात? आणि तुम्ही कोण? मी तुम्हाला याआधी कधीच पाहिलं नाही. दुसरा सैनिक लगेच म्हणाला,
राणीसाहेबा, आम्ही नवे सैनिक आहोत. तुम्ही जास्त प्रश्न विचारू नका आणि कृपया आमच्यासोबत चला. हे अत्यंत आवश्यक आहे. परंतु त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीत काहीतरी वेगळे होते. त्यांच्या आवाजात आदर नव्हता, डोळ्यात दृष्ट चमक होती. राणीच्या एका सखीला संशय आला. ती हळूच म्हणाली, राणीसाहेबा, मला काहीतरी गडबड वाटते आहे. हे सैनिक योग्य वाटत नाहीत. आपण इथून लगेचच निघूया. राणीही आता सावध झाल्या होत्या. त्यांनी पाहिले की सैनिक हळूहळू त्यांच्या दिशेने सरकत आहेत. त्यांच्या हातात उघड्या तलवारी होत्या. राणीच्या हृदयात भीतीची लहर उठली. त्यांना स्पष्ट जाणवले की हा एखादा कट असू शकतो. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आपल्या सख्यांना सांगितले, पळा, लगेच महालात जा आणि महाराजांना बोलवून आणा, लवकर. सख्या पळण्याचा प्रयत्न करू लागल्या, पण त्या दृष्ट सैनिकांनी त्यांना चारही बाजूंनी घेरले. काही क्षणातच राणी एकट्या उरल्या. सैनिक हळूहळू त्यांच्या दिशेने येत होते. त्यांच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य पसरले होते. राणी अत्यंत घाबरल्या होत्या. त्यांचे हृदय जोरात धडधडत होते. पण त्या खचल्या नाहीत. त्या गर्भवती होत्या आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या बाळाचे रक्षण करायचे होते. त्यांनी पूर्ण ताकदीने पळायला सुरुवात केली. त्या बागेतून बाहेर पडल्या आणि राजमहालाच्या उंच भिंतींच्या दिशेने धावू लागल्या. ज्या वेगाने शक्य होते त्या धावत होत्या, पण गर्भवती असल्यामुळे त्या वेगाने धावू शकत नव्हत्या. त्यांचे पोट जड झाले होते. श्वास जोरात चालू होता. मागून सैनिक त्यांचा पाठलाग करत होते. राणी एका अरुंद गल्लीत वळल्या. तिथे अंधार पसरलेला होता. जमिनीवर दगड आणि माती विखुरलेली होती. त्या धावत होत्या. मनात एकच विचार, माझ्या बाळाला मला वाचवायचे आहे. मला काहीही करून इथून निसटायचे आहे. पण अचानक त्यांच्या पायाखाली एक मोठा दगड आला. त्यांचा तोल गेला. शरीर पुढे झुकले आणि त्या जोरात जमिनीवर आपटल्या. त्या इतक्या वेगाने पडल्या की त्यांचे पोट थेट जमिनीवर आदळले. त्या क्षणी त्यांना अशी असह्य वेदना झाली की त्यांनी आयुष्यात कधीच असा अनुभव घेतला नव्हता. त्यांच्या तोंडून जोरात किंकाळी फुटली, वाचवा, कोणी आहे का? कोणीतरी मला वाचवा. त्यांची ती वेदनादायी आरोळी संपूर्ण राजमहालात घुमली. महालात पहारा देणारे विश्वासू सैनिक आवाज ऐकून धावत आले. त्यांनी पाहिले की राणीसाहेबा जमिनीवर वेदनेने तडफडत पडल्या आहेत आणि काही अनोळखी सैनिक तिथून पळ काढत आहेत. विश्वासू सैनिकांनी त्या पळणाऱ्या सैनिकांचा पाठलाग केला. काही सैनिक पकडले गेले, पण काहींनी अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यश मिळवले. त्यावेळी राजा देवेंद्र आपल्या कक्षात होते. राणीची वेदनादायी किंकाळी ऐकताच त्यांचे हृदय थरारले. ते एक क्षणही न थांबता धावत बाहेर पडले. त्यांनी मुकुट घालायलाही वेळ घेतला नाही. पायात चप्पलही घातली नाही. ते अनवाणी पायांनीच त्या दिशेने धावले जिथे राणी पडल्या होत्या. जेव्हा त्यांनी आपल्या प्रिय पत्नीला जमिनीवर जखमी अवस्थेत पडलेले पाहिले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर अंधार दाटला. राजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते राणीच्या जवळ गुडघ्यावर बसले. त्यांनी राणीला अलगद आपल्या मांडीवर उचलले आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाले, मीना, मीना, डोळे उघड. तू ठीक आहेस ना? काहीतरी बोल. राणीने हळूहळू डोळे उघडले. तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने तुटक्या आवाजात म्हणाली, मला खूप वेदना होत आहेत. माझ्या बाळाला वाचवा. राजा तिचा हात घट्ट धरत म्हणाला, तू काळजी करू नकोस. तुला आणि आपल्या बाळाला मी काहीही होऊ देणार नाही. लगेच वैद्यांना बोलवा. त्यांनी सैनिकांना तात्काळ हुकूम दिला. लगेचच राजवैद्य धन्वंतरी यांना बोलावण्यात आले. ते धावतच आले. राणीची अवस्था पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर गंभीरता दाटून आली. ते म्हणाले,
महाराज, राणीसाहेबांना ताबडतोब त्यांच्या कक्षात घेऊन चला. मला त्यांची सविस्तर तपासणी करावी लागेल. राजाने स्वतः राणीला उचलले आणि त्यांच्या कक्षेत नेले. वैद्यांनी अतिशय काळजीपूर्वक तिची तपासणी सुरू केली. बराच वेळ ते शांतपणे निरीक्षण करत होते. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता वाढतच होती. शेवटी त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, महाराज, राणीसाहेबांना अतिशय गंभीर दुखापत झाली आहे. पडल्यामुळे त्यांच्या पोटावर मोठा परिणाम झाला आहे. राजा थरथरत्या आवाजात विचारू लागले, आता काय होईल? माझी राणी बरी होईल ना? आणि आपलं बाळ? वैद्य क्षणभर शांत राहिले. त्यांनी हळू आवाजात उत्तर दिले, महाराज, राणीसाहेब सावरतील. पण ते पुन्हा थांबले. राजा बेचैन होत म्हणाले, पण काय? कृपया स्पष्ट सांगा. वैद्य गंभीरपणे म्हणाले, मला भीती आहे की या आघाताचा परिणाम बाळावर होऊ शकतो. पडल्यामुळे बाळाच्या शरीराला काही इजा झाली असल्याची शक्यता आहे. बाळ वाचेल, त्याची धडधड सुरू आहे, पण कदाचित ते पूर्णपणे निरोगी जन्माला येणार नाही. शरीराच्या काही भागांना इजा झालेली असू शकते. सध्या निश्चित काही सांगता येणार नाही. आपल्याला बाळाच्या जन्माची वाट पाहावी लागेल. हे ऐकताच राजाच्या हृदयात जणू कुणीतरी खंजीर खुपसला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. ते वैद्यांच्या पायाशी बसत म्हणाले, काहीतरी करा, पण माझ्या राणीला आणि बाळाला वाचवा. तुम्ही जे मागाल ते मी देईन. माझं सगळं राज्यही देईन, पण माझं कुटुंब सुरक्षित ठेवा. वैद्यांनी त्यांना उचलले आणि शांतपणे म्हणाले, महाराज, आपण राज्याचे अधिपती आहात. धीर धरा. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करीन. देवावर विश्वास ठेवा. त्या रात्री राजा संपूर्ण वेळ राणीच्या शेजारी बसून राहिले. त्यांनी तिचा हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवला. ते अखंड देवाची प्रार्थना करत होते. मनातल्या मनात ते म्हणत होते, हे प्रभू, माझ्याकडून अशी कोणती चूक झाली? मी नेहमी न्याय केला, गरिबांना मदत केली, मग माझ्याच आयुष्यात असा आघात का? कृपया माझ्या राणीला आणि माझ्या येणाऱ्या बाळाला सुरक्षित ठेवा. काळ पुढे सरकत गेला. दिवस आठवड्यात बदलले आणि आठवडे महिन्यात. राणीला पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला. तिला अंथरुणावरून उठण्याचीही परवानगी नव्हती. वैद्य दररोज येऊन तिची तपासणी करत होते. राजा दिवसरात्र तिची सेवा करत होते. त्यांनी राजकारभाराकडे जवळजवळ पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. त्यांचे सर्व लक्ष फक्त राणीवर आणि तिच्या प्रकृतीवर होते. दरबारातील मंत्र्यांनी त्यांना नम्रपणे सांगितले, महाराज, राजकारभाराकडे लक्ष देणेही आवश्यक आहे. प्रजेला आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे. पण राजा त्या क्षणी राज्यापेक्षा आपल्या कुटुंबाच्या चिंतेत पूर्णपणे गुंतलेले होते. राजा ठाम आवाजात म्हणाले, या क्षणी माझ्यासाठी माझी राणी आणि माझं बाळ यांच्यापेक्षा मोठं काहीच नाही. तुम्ही सगळे मिळून राज्यकारभार सांभाळा. दरम्यान राणीचा पाठलाग करणाऱ्या सैनिकांची चौकशी करण्यात आली. सुरुवातीला ते काहीही बोलायला तयार नव्हते, पण कडक कारवाई होताच त्यांनी सत्य उघड केलं. त्यांनी कबूल केलं की मंत्री शत्रुघ्ननेच त्यांना हे कृत्य करण्यास सांगितले होते आणि त्यासाठी सोन्याच्या नाण्यांचे प्रलोभन दिले होते. हे ऐकताच राजाचा संताप अनावर झाला. त्यांच्या डोळ्यात संतापाची ज्वाला पेटली. त्यांनी तत्काळ मंत्री शत्रुघ्नला दरबारात हजर करण्याचा आदेश दिला. शत्रुघ्न भीतीने थरथरत दरबारात आला. राजा संतापाने गरजले, शत्रुघ्न, तू माझा विश्वासघात केला आहेस. मी तुला मंत्रिपद दिलं, तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू तर माझ्या पत्नीला इजा करण्याचा प्रयत्न केलास. माझ्या अजन्म बाळाला धोक्यात टाकलंस. तुझी शिक्षा फक्त एकच, मृत्यू. हे ऐकताच शत्रुघ्न राजाच्या पायाशी कोसळला. तो हात जोडून क्षमा मागू लागला. महाराज, मला माफ करा.
माझ्याकडून मोठी चूक झाली आहे. मी लोभाच्या आहारी गेलो होतो. पण राजा कठोर स्वरात म्हणाले, विश्वासघातकाला क्षमा नसते. तुला मृत्यूदंडच मिळेल. इतक्यात राणी मीनाचा अशक्त पण ठाम आवाज तिच्या कक्षातून आला. महाराज थांबा. राजा घाईने तिच्या कक्षात गेले. त्यांनी काळजीपूर्वक विचारलं, मीना, तुला विश्रांतीची गरज आहे. तू का बोलतेस? राणीने शांत पण दृढ स्वरात सांगितलं, महाराज, शत्रुघ्नाने मोठा अपराध केला आहे, हे मला मान्य आहे. पण द्वेषाने द्वेष संपत नाही. जर आपण त्याला ठार मारलं तर आपल्यात आणि त्याच्यात काय फरक राहील? आपल्या धर्मात क्षमेला मोठं स्थान आहे. कृपया त्याला जीवदान द्या. मात्र त्याला या राज्यातून कायमचा हद्दपार करा. तो पुन्हा कधीच येथे येऊ नये. पत्नीच्या या करुणामय विचारांनी राजा अंतर्मुख झाले. ज्या माणसाने तिच्यावर घात केला त्यालाही क्षमा करण्याची तयारी ती दाखवत होती. राजाने तिची विनंती मान्य केली. शत्रुघ्नला राज्यातून कायमचा हद्दपार करण्यात आले. काळ पुढे सरकत गेला आणि राणीच्या गर्भारपणाचे दिवस पूर्णत्वाकडे झुकू लागले. 9 महिने जवळजवळ पूर्ण झाले होते. काहीच दिवस उरले होते. राणी मीना अत्यंत सावधपणे राहू लागली. ती बहुतेक वेळ अंथरुणावर विश्रांती घेत असे. वैद्यांनी तिला शक्ती वाढवण्यासाठी विविध औषधी वनस्पती दिल्या होत्या. राजा प्रत्येक क्षणी तिच्या सोबत असायचा, तिची काळजी घ्यायचा. एके रात्री अचानक राणीला तीव्र वेदना सुरू झाल्या. तिने पोट धरत धरत वेदनेने राजाला हाक दिली, मला खूप वेदना होत आहे महाराज. राजा घाबरले. त्यांनी तात्काळ सुईण आणि वैद्यांना बोलावण्याचा आदेश दिला. सुईण धावत आली आणि तिने सांगितले, राणी साहेबांना प्रसूती वेदना सुरू झाल्या आहेत. बाळाच्या जन्माची वेळ जवळ आली आहे. क्षणात संपूर्ण राजमहालात धावपळ सुरू झाली. नोकर चाकर इकडे तिकडे पळू लागले. कोणी गरम पाणी आणत होते तर कोणी स्वच्छ कापडं. सुईण आणि वैद्य राणीच्या कक्षात गेले. राजाला मात्र बाहेर थांबण्यास सांगितले गेले. राजा कक्षाबाहेर चिंताग्रस्त बसले. त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. ते देवाला पुन्हा पुन्हा प्रार्थना करत होते, मी कधीही जाणून बुजून कुणाचंच वाईट केलं नाही. भगवंता, माझी प्रार्थना ऐका. हे विधात्या, माझ्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा. तुमचा देखील तुमच्या देवावर विश्वास असेल तर प्रेमाने, श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, आजपासून मी कुणाचंही वाईट करणार नाही. माझ्या भाग्यात देव चमत्कार करणार आहे. तथास्तु. आत प्रसूतीची वेदना अत्यंत कठीण होत चालली होती. सुईण राणीला धीर देत होत्या. त्या म्हणत होत्या, राणी साहेबा, अजून थोडा धीर धरा. फक्त थोड्याच वेळात आता बाळ जन्माला येणार आहे. फक्त थोड्या वेळाची गोष्ट आहे. वैद्यही अत्यंत चिंतेत होते. त्यांना तो दिवस आठवत होता जेव्हा राणी पडली होती. बाळाच्या जन्मावेळी काही गंभीर अडचण निर्माण होऊ नये अशी भीती त्यांच्या मनात सतत येत होती. 1 तास गेला, 2 तास गेले आणि मग 3 तासही उमटले. प्रसूती वेदना खूपच लांबल्या होत्या. राणी अत्यंत अशक्त झाली होती. तिचा चेहरा फिकट पडला होता. कपाळावर घामाच्या थेंबांची रांग चमकत होती. बाहेर राजा अस्वस्थपणे इकडून तिकडे फेऱ्या मारत होते. त्यांना प्रत्येक मिनिट एखाद्या तासासारखा भासत होता. त्यांची नजर वारंवार त्या बंद दरवाजाकडे जात होती. शेवटी जवळजवळ 4 ते 5 तासांनंतर बाळाचा जन्म झाला. एका लहानशा क्षीण रडण्याचा आवाज ऐकू आला. तो नाजूक स्वर असला तरी तो जीवनाचा आवाज होता. सुईणीने बाळाला अलगद उचलले, स्वच्छ केले आणि बारकाईने पाहिले. तिच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक गंभीर झाले. तिने तत्काळ वैद्यांना बोलावले. वैद्यांनी बाळाची तपासणी सुरू केली. त्यांनी अत्यंत लक्षपूर्वक तिच्या शरीराकडे पाहिले. मग त्यांनी तिच्या पायांना हलके स्पर्श केला. त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता अधिक गडद झाली.
सुईणीने घाबरून विचारलं, वैद्यजी काय झालं? बाळ ठीक आहे ना? वैद्य हळू आवाजात म्हणाले, बाळ जिवंत आहे, पण. ते क्षणभर थांबले. पण काय? सुईणीने घाईने विचारले. वैद्यांनी दुःखाने सांगितले, बाळाच्या पायात कोणतीही हालचाल दिसत नाही. असं दिसतं की राणीसाहेबा पडल्यामुळे तिच्या पायांना गंभीर इजा झाली असावी. सुईण बाहेर आली. राजा तात्काळ तिच्याकडे गेले. त्यांनी उत्कंठेने विचारले, काय बातमी आहे? माझी राणी आणि बाळ कसं आहे? सुईणीने हसण्याचा प्रयत्न करत सांगितले, महाराज, आपल्याला कन्या झाली आहे. राजाने आकाशाकडे पाहत देवाचे आभार मानले. ते म्हणाले, मी आज जाऊन माझ्या मुलीला पाहू इच्छितो. ते कक्षात गेले. सर्वप्रथम त्यांनी राणी मीनाकडे पाहिले आणि तिचा हात हातात घेत म्हणाले, मी तुझा खूप आभारी आहे. राणीने हलके स्मित करत म्हटले, आपल्या मुलीकडे पहा. राजाने आपल्या कन्येकडे पाहिले. ती अत्यंत लहान आणि नाजूक होती. तिची त्वचा गुलाबी छटेची होती. डोळे मिटलेले, नाजूक हातपाय शांत पडलेले. राजाने तिला अलगद आपल्या बाहुपाशात घेतले. ती इतकी लहान होती की राजाच्या दोन्ही तळ हातात सहज सामावली. त्यांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटले. ते प्रेमाने म्हणाले, माझी मुलगी, माझी लाडकी मुलगी आहेस तू. तू माझ्या आयुष्याची ज्योत आहेस. तू माझ्या जीवनातील सर्वात मोठं वरदान आहेस. मी तुझं नाव ज्योती ठेवतो, कारण तू माझ्या आयुष्यात प्रकाश आणलास. वैद्यांना बाळाबद्दलची शंका मनात होती, पण त्यांनी त्या क्षणी राजाला काही सांगणे टाळले. कदाचित काळाच्या ओघात बाळाची प्रकृती सुधारेल अशी त्यांना आशा वाटत होती. काही दिवस उलटले. राणी हळूहळू सावरत होती. आता ती अंथरुणावर बसू शकत होती. ती आपल्या मुलीला स्वतःच्या हाताने दूध पाजत होती. तिच्या मनात मुलीविषयी अपरंपार प्रेम होते. परंतु एक दिवस जेव्हा बाळ 10 दिवसांचे झाले, तेव्हा राणीच्या लक्षात एक गोष्ट आली, ज्यामुळे तिचं हृदय दडपलं. ती आपल्या मुलीला आंघोळ घालत होती. तिने प्रेमाने तिच्या पायांना हलवण्याचा प्रयत्न केला, पण पाय हललेच नाहीत. तिने पुन्हा प्रयत्न केला, तरीही कोणतीच हालचाल झाली नाही. राणीचा जीव घाबरला. तिच्या मनात भीती दाटून आली. तिने तात्काळ वैद्यांना बोलावण्याचा हुकूम दिला. भक्तांनो, ही कथा तुमच्या मनावर थोडा जरी प्रभाव टाकत असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने लिहा, मला ही कथा आवडत आहे. ही कथा ऐकल्याने मला मोठे फळ प्राप्त होणार आहे. वैद्य तात्काळ कक्षात आले. राणीने थरथरत्या आवाजात त्यांना दाखवले की मुलीचे पाय अजिबात हालत नाहीत. वैद्यांनी अत्यंत बारकाईने तपासणी सुरू केली. त्यांनी तिच्या पायांना स्पर्श करून पाहिले. प्रतिसाद आहे का तेही पाहिले. मग त्यांनी तिच्या पाठीच्या कण्याची तपासणी केली. बराच वेळ शांतपणे निरीक्षण केल्यानंतर त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. राणी घाबरून विचारू लागली, वैद्यजी, काय झालंय? माझ्या मुलीला काही त्रास आहे का? वैद्यांनी मान खाली घालत दुःखाने सांगितलं, राणी साहेबा, मला फार कठीण गोष्ट सांगावी लागत आहे. आपल्या मुलीच्या पायात अजिबात प्राण नाहीत. मला याची भीती आधीपासूनच होती. मी त्याबद्दल सूचितही केलं होतं. तिच्या पाठीच्या कण्याला गंभीर इजा झाली आहे. हे ऐकताच राणी जोरजोराने रडू लागली. तिने आपल्या मुलीला छातीशी घट्ट धरले. ती हुंदके देत म्हणू लागली, हे सगळं माझ्यामुळे झालं. त्या दिवशी मी पडले नसते तर माझी मुलगी आज पूर्णपणे निरोगी असती. मी खूप वाईट आई आहे. माझ्यामुळे माझ्या लेकराला हे दुःख भोगावं लागत आहे. वैद्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. राणीसाहेब, यात तुमची काहीच चूक नाही. तो एक अपघात होता. पण त्या क्षणी राणी कोणासही ऐकण्याच्या स्थितीत नव्हती.
ती फक्त आपल्या बाळाला कवटाळून रडत होती. ती मुलीच्या कपाळावर चुंबन घेत म्हणत होती, माझ्या लेकरा, मला माफ कर. तुझ्या या अवस्थेला मी कारणीभूत आहे. मला क्षमा कर बाळा. ही बातमी राजापर्यंत पोहोचताच तेही खचून गेले. त्यांनी वैद्यांना थरथरत्या आवाजात विचारले, यावर काही इलाज नाही का? माझी मुलगी कधीच चालू शकणार नाही का? वैद्यांनी दुःखाने मान हलवली. महाराज, मी सर्व तपासण्या केल्या आहेत. पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली आहे. मला भीती आहे की राजकन्या कधीही स्वतःच्या पायांवर उभी राहू शकणार नाही. तिचे पाय आयुष्यभर निष्क्रिय राहतील. राजाने दोन्ही हातांनी डोके धरले. राणी अजूनही रडत होती. राजा तिच्या जवळ बसले. तिला मिठी मारत म्हणाले, मीना, रडणं थांबव. ही तुझी चूक नाही. ही कोणाच्याही हातात नव्हती. कदाचित ही देवाचीच काहीतरी योजना असेल. आपल्याला हे स्वीकारावंच लागेल. राणी दुःखाने म्हणाली, पण आपली मुलगी कधीच चालू शकणार नाही. ती इतर मुलांसारखी धावू खेळू शकणार नाही. हे किती मोठं दुःख आहे. राजा शांत पण ठाम आवाजात म्हणाले, हो, हे दुःखद आहे, पण आपल्याला धैर्य दाखवावं लागेल. आपल्या मुलीला आपली गरज आहे. ती जशी आहे तशीच आपली आहे. ती चालू शकली नाही तर काय झालं? ती आपली मुलगी आहे आणि आपण तिच्यावर मनापासून प्रेम करायचं. राणीने पतीचे शब्द ऐकले. तिने आपले अश्रू पुसले आणि म्हणाली, आपण बरोबर आहात. आपल्याला मजबूत बनायलाच हवं. आपण आपल्या ज्योतीला मोठं करू. आत्ता या क्षणी तिला फक्त आपली गरज आहे. राजाने आपल्या छोट्याशा ज्योतीला हातात घेतले. तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेत ते म्हणाले, माझ्या सोन्या, तू आमच्यासाठी जगातील सर्वात मौल्यवान रत्न आहेस. तू पायांवर चालू शकत नसलीस तरीही तू आमच्या हृदयात सदैव धावशील. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. छोट्याशा ज्योतीने त्या क्षणी आपले लहानसे डोळे उघडले. तिने आपल्या वडिलांकडे पाहिले आणि हलकेच स्मित केले. ते अत्यंत नाजूक आणि क्षीण स्मित होते, पण त्या एका स्मिताने राजा आणि राणीच्या तुटलेल्या हृदयांना जणू आधार मिळाला. राणी भावूक होऊन म्हणाली, पहा, आपली मुलगी हसते आहे. ती सांगते आहे की सगळं ठीक होईल. राजा देखील हलकेसे हसले. हो, सगळं ठीक होईल. आपण तिला इतकं प्रेम देऊ की तिला कधीच कशाचीच कमी वाटणार नाही. आपण तिची पूर्णपणे काळजी घेऊ. काळ पुढे सरकत गेला. ज्योती हळूहळू मोठी होऊ लागली. 6 महिन्यांची झाली तेव्हा इतर मुलं बसायला शिकू लागतात, पण ज्योती स्वतः बसू शकत नव्हती. तिचे पाय पूर्णपणे निष्क्रिय होते. ती 1 वर्षाची झाली तेव्हा इतर मुलं पहिले पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत असतात. इतर मुलं चालायला शिकत असतात, पहिले पाऊल टाकत होतात, पण ज्योतीला हे सर्व करता येत नव्हते. तिला नेहमी कोणाच्या न कोणाच्या आधाराची गरज भासत असे. राजा आणि राणीने तिच्यासाठी खास अशी एक खुर्ची बनवून घेतली होती. त्या खुर्चीला चाकं लावलेली होती. ज्योतीला त्या खुर्चीत बसवले की एखादा सेवक ती ढकलत नेत असे आणि ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत असे. हे सर्व करूनही ज्योती कधीच उदास किंवा खिन्न दिसत नसे. तिच्या चेहऱ्यावर कायम हसू असे. ती अत्यंत आनंदी स्वभावाची मुलगी होती. राजा आणि राणीने तिच्यावर इतकं प्रेम केलं की तिला तिच्या अपंगत्वाची जाणीव होऊ दिली नाही. तिच्या आयुष्यात प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा यांची कधीच कमतरता भासली नाही. ती 3 वर्षांची झाली तेव्हा ती स्पष्ट आणि गोड बोलू लागली. तिचा आवाज अतिशय मधुर होता. ती दिवसभर आई वडिलांशी गप्पा मारत असे. एक दिवस तिने निरागसपणे आईला विचारलं, आई, बाकीची मुलं का धावत असतात? ते खेळतात, पळतात, मी का पळू शकत नाही?
हा प्रश्न ऐकताच राणीच्या हृदयात कळ उठली. क्षणभर तिला शब्दच सुचले नाहीत. तिने ज्योतीला अलगद आपल्या मांडीवर घेतलं आणि शांत स्वरात म्हणाली, बाळा, देवाने प्रत्येकाला वेगळं बनवलं आहे. काही मुलं धावू शकतात, पण काहींना धावता जमत नाही. काही छान गाऊ शकतात, पण काहींना ते जमत नाही. तू धावू शकत नाहीस, पण तू किती गोड बोलतेस. तू किती समजूतदार आहेस. तू माझं शानं बाळ आहेस. ज्योतीने पुन्हा विचारलं, पण आई, मला देखील इतर मुलांसोबत खेळायचं आहे. राणी हसून म्हणाली, तू नक्की खेळू शकतेस, पण तुझ्या स्वतःच्या पद्धतीने. तुला तुझा मार्ग स्वतः शोधावा लागेल. ज्योती काही क्षण विचारत पडली आणि मग आत्मविश्वासाने म्हणाली, ठीक आहे आई, मी माझा मार्ग स्वतः शोधेन. काळ पुढे सरकत गेला. ज्योती आता 5 वर्षाची झाली होती. ती अत्यंत हुशार आणि प्रेमळ मुलगी बनली होती. तिचे पाय निष्क्रिय असले तरी तिचं मन आणि बुद्धी खूप सक्षम होते. एके दिवशी राजमहालात एक वृद्ध संत आले. त्यांचे नाव स्वामी ज्ञानानंद होते. ते महान ज्ञानी होते. योगी पुरुष मानले जात होते. संपूर्ण देशभर फिरून ते लोकांना धर्म, सदाचार आणि चांगल्या कर्मांचा उपदेश देत असत. त्यांचे केस चांदीसारखे शुभ्र झाले होते. दाढी लांब होती आणि डोळ्यात विलक्षण तेज झळकत होते. स्वामी ज्ञानानंद राजमहालात आल्यावर राजा देवेंद्रांनी त्यांचे अत्यंत आदराने स्वागत केले. राजाने त्यांच्या चरणांना स्पर्श करून नम्रतेने म्हटले, स्वामीजी, आपल्या आगमनाने आमचा राजमहाल पवित्र झाला आहे. कृपया आम्हा सर्वांना आशीर्वाद द्या. स्वामींनी राजाकडे बारकाईने पाहिले. त्यांनी राजाच्या चेहऱ्यावरील भाव जणू वाचलेच. हलकेसे स्मित करत ते म्हणाले, राजन, माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. तू न्यायी आणि दयाळू राजा आहेस. प्रजेला आपल्याच लोकांप्रमाणे जपतोस. पण तुझ्या मनात एक खोल चिंता आहे असे मला दिसते. सांग, काय व्यथा आहे? राजाने स्वामींना आपली कन्या ज्योतीबद्दल सर्व काही सांगितलं. राणीचा अपघात, ज्योतीचा जन्म आणि तिच्या पायांवरील परिणाम. ते भावुक होऊन म्हणाले, स्वामीजी, माझी मुलगी अत्यंत चांगली आणि समजूतदार आहे, पण ती चालू शकत नाही. तिची अवस्था पाहून माझं मन तुटलं आहे. काही उपाय आहे का ज्यामुळे ती बरी होऊ शकेल? स्वामी ज्ञानानंद काही क्षण डोळे मिटून शांत बसले. मग त्यांनी शांत स्वरात सांगितले, राजन, शरीराची कमजोरी ही मोठी अडचण नसते. खरी अडचण मनाची कमजोरी असते. ज्याचं मन दृढ असतं त्याच्यासाठी शरीराची मर्यादा गौण ठरते. इतक्यात एका सेविकेने ज्योतीला तिच्या चाकांच्या खास खुर्चीत बसवले आणि तिला स्वामींच्या समोर आणले. भक्तांनो, ही कथा जो भक्त शेवटपर्यंत ऐकत राहील त्याची कोणतीच इच्छा भगवंत अपूर्ण ठेवणार नाही. सेविकेने ज्योतीला तिच्या चाकांच्या खुर्चीसह स्वामी ज्ञानानंदांच्या समोर आणून ठेवले. लहानशी ज्योती शांतपणे त्यांच्याकडे पाहत होती. स्वामींनी तिच्याकडे एकटक नजर लावली. त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण तेज दाटून आले. जणू ते तिच्या शरीराकडे नव्हे तर तिच्या आत्म्याकडे पाहत होते. ते हळूहळू तिच्या जवळ आले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रेमळ स्मित होतं. त्यांनी अत्यंत कोमल स्वरात विचारलं, बाळा, तुझं नाव काय आहे? ज्योतीने निरागसपणे स्पष्ट आणि गोड आवाजात उत्तर दिलं, माझं नाव ज्योती आहे. तिच्या त्या निरागस उत्तराने सभोवतालचं वातावरण क्षणभर स्तब्ध झालं. स्वामी ज्ञानानंदांच्या चेहऱ्यावर समाधान झळकू लागलं. त्यांनी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. त्या क्षणी राजा आणि राणी श्वास रोखून उभे होते. जणू काही अद्भुत घडण्याची ते प्रतीक्षा करत होते. ज्योतीच्या डोळ्यात कुतूहल आणि आत्मविश्वास दोन्ही चमकत होते. तिच्या पायात शक्ती नसली तरी तिच्या नजरेत कमकुवतपणाचा लवलेशही नव्हता. स्वामी ज्ञानानंदांनी मग ज्योतीकडे खूप प्रेमाने पाहिलं.
त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण चमक उमटली. त्यांनी तिच्याकडे अत्यंत लक्षपूर्वक पाहिलं आणि मग तिच्या डोळ्यात खोलवर नजर रोवली. स्वामीजींनी पुढे विचारलं, तुला तुझ्या पायांबद्दल माहिती आहे का? ज्योतीने हलकेच मान हलवली. हो स्वामीजी, माझे पाय काम करत नाहीत, मी चालू शकत नाही. तिच्या आवाजात तक्रार नव्हती, फक्त एक साधं स्वीकारलेलं सत्य होतं. स्वामीजींनी पुन्हा विचारलं, यामुळे तुला दुःख होत नाही का? ज्योती काही क्षण विचारात पडली. कधी कधी होतं. जेव्हा मी इतर मुलांना धावताना खेळताना पाहते तेव्हा मला थोडं वाईट वाटतं. पण माझी आई मला म्हणते की देवाने मला खास बनवलं आहे. हे ऐकून स्वामीजी हसले. तुझी आई अगदी बरोबर म्हणते. तू खरोखरच खास आहेस. तुझ्यात एक मोठी शक्ती दडलेली आहे. ज्योती आश्चर्याने विचारू लागली, कोणती शक्ती स्वामी? त्यांनी प्रेमाने उत्तर दिलं, तुझ्या मनाची शक्ती. तुझं हृदय खूप स्वच्छ आहे. तुझे विचार प्रचंड चांगले आहेत आणि हीच जगातील सर्वात मोठी ताकद आहे. शरीर अपूर्ण असू शकतं, पण मन आणि विचारांनी माणूस महान बनतो. ज्योती सगळं लक्षपूर्वक ऐकत होती. तिला प्रत्येक शब्द पूर्णपणे समजत नसला तरीही त्या शब्दातून तिला एक वेगळीच ऊब आणि आश्वासन मिळत होतं. स्वामीजी पुढे म्हणाले, बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. तुझे पाय काम करत नसले तरीही तुझं हृदय काम करतंय, तुझा मेंदू काम करतोय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझं मन काम करतंय. या गोष्टींच्या बळावर तू आयुष्यात खूप काही करू शकतेस. फक्त तुझं मन नेहमी मजबूत ठेव आणि चांगले कर्म करत राहा. ज्योतीने कुतूहलाने विचारलं, चांगले कर्म म्हणजे काय स्वामी? त्यांनी समजावून सांगितलं, चांगलं कर्म म्हणजे चांगली कामं, जसं की भुकेल्याला अन्न देणं, तहानलेल्या व्यक्तीला पाणी पाजणं, दुःखी माणसाशी प्रेमाने बोलणं, नेहमी सत्य बोलणं, ही सगळी चांगली कर्म आहेत. ज्योतीच्या चेहऱ्यावर उजळून आलं, म्हणजे मीही चांगले कर्म करू शकते? स्वामीजींनी तिच्या डोक्यावर हात ठेवत प्रेमाने उत्तर दिलं, हो बाळा, आणि मला पूर्ण विश्वास आहे की तू खूप चांगले कर्म करशील. ती शक्ती तुझ्यात आहे. स्वामी ज्ञानानंद काही दिवस राजमहालातच थांबले. त्या काळात त्यांनी राजा, राणी आणि ज्योतीला अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या. त्यांनी कर्माच्या सिद्धांताबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं. एकदा त्यांनी सगळ्यांना सांगितलं की आपले कर्मच आपली खरी ओळख असतात आणि आपलं भविष्य घडवतात. राजाने नम्रपणे विचारलं, स्वामी, हे थोडं सोप्या शब्दात समजावून सांगाल का? स्वामीजी म्हणाले, राजन, हे जग कर्मांच्या हिशोबावर चालतं. जसं बी पेराल तसंच फळ मिळेल. हा निसर्गाचा अटळ नियम आहे. जर तुम्ही चांगली कामं कराल तर त्याचं फळही चांगलं मिळेल आणि जर वाईट कर्म कराल तर त्याचे परिणामही वाईटच भोगावे लागतील. राणीने मनातील शंका व्यक्त केली, पण स्वामीजी, आमच्या ज्योतीने आयुष्यात काहीच वाईट केलं नाही. मग ती अशा अवस्थेत का आहे? स्वामी शांतपणे म्हणाले, देवी, हा अत्यंत योग्य प्रश्न आहे. कर्मांचा हिशोब कधी कधी गुंतागुंतीचा असतो. कदाचित हे तिच्या मागील जन्मातील कर्मांचे फळ असू शकते किंवा हे देवाने घेतलेली एक परीक्षा असू शकते. ज्योतीने आश्चर्याने विचारलं, परीक्षा? कसली परीक्षा स्वामी? स्वामीजी तिच्याकडे प्रेमळ नजरेने पाहत म्हणाले की कधी कधी देव आपल्या आवडत्या व्यक्तींना कठीण प्रसंग देतो, कारण त्या प्रसंगातून त्यांची अंतर्गत शक्ती अधिक तेजस्वी होते आणि त्यांचं खरं सामर्थ्य जगासमोर येतं. ज्योतीने ठरवले की ती आता फक्त चांगले कर्म करेल. ती भलेही चालू शकत नाही, पण इतरांची मदत करणे हे तिला नक्कीच करता येईल. वेळ असाच निघून गेला आणि ज्योती 10 वर्षांची झाली. ती खूपच समजदार आणि दयाळू मुलगी बनली होती. तिच्या असलेल्या खास खुर्चीत बसून तिने राजमहालातील लोकांची मदत करण्यास सुरुवात केली.
जेव्हा काही गरीब लोक मदतीसाठी राजमहालात येत तेव्हा ज्योती त्यांची सगळी समस्या ऐकून घेत होती. मग ती आपल्या वडिलांना सांगून त्या लोकांना मदत करायची. राजा देवेंद्र त्यांच्या मुलीवर खूप प्रेम करायचे. तिच्या कोणत्याही मागण्यांकडे ते दुर्लक्ष करत नसत. हळूहळू संपूर्ण राज्यात लोकांमध्ये ही माहिती पसरली की राजकुमारी ज्योती खूप दयाळू आहे. लोक थेट तिच्याकडे येऊ लागले, त्यांच्या समस्या सांगू लागले आणि ज्योती त्या समस्यांची मदत करून देत होती. पण राज्यात असेही लोक होते जे तिच्या हालचालींवर हसायचे. ते गुप्तपणे बोलायचे, पहा, राजकुमारीला चालताही येत नाही आणि हिला राजकुमारी म्हणायचं. हे ऐकून ज्योतीला वाईट वाटायचं. एक दिवस तिने आपल्या आईला विचारलं, आई, लोक माझ्यावर का हसतात? मी खरंच एवढी वाईट आहे का? राणी मीनाला हे ऐकून खूप वाईट वाटलं. त्या खूप दुखावल्या. त्या आपल्या मुलीला मिठीत घेत म्हणाल्या, नाही माझ्या बाळा, तुम्ही अजिबात वाईट नाही. तुम्ही खूप चांगले आहात. या लोकांना समज नाही. खरे सौंदर्य आणि ताकद शरीरात नसून मनात असते. अशा लोकांच्या गोष्टींना कधीही महत्त्व देऊ नका. ज्योती म्हणाली, पण आई, त्यांचे शब्द ऐकून मला दुःख होतं. राणी मीना म्हणाल्या, बाळा, या जगात प्रत्येक प्रकारचे लोक असतात. काही चांगले, काही वाईट. फक्त चांगल्याकडून शिक आणि वाईट लोकांना माफ कर. आणि मुख्य म्हणजे फक्त आपल्या कर्मांवर लक्ष केंद्रित कर. जर तू चांगले कर्म करत राहशील तर एक दिवस हीच लोक तुझी प्रशंसा करतील. ज्योतीने आपल्या आईच्या गोष्टी मनाशी घट्ट केल्या आणि अधिक मेहनत घेऊन इतरांची मदत करण्यास सुरुवात केली. ती दररोज राजमहालात बसून गरिबांशी संवाद साधायची, त्यांची व्यथा ऐकायची आणि नंतर आपल्या आईवडिलांच्या कानावर घालून त्यांना मदत करायची. एक दिवस एक वृद्ध शेतकरी राजमहालात आला. त्याचा चेहरा चिंता आणि क्लेशाने भरलेला होता. तो ज्योतीकडे येऊन म्हणाला, राजकुमारी, मला तुमची मदत हवी आहे. ज्योतीने प्रेमळपणे विचारले, दादा, काय झालं? मला सांगा. वृद्ध शेतकरी म्हणाला, राजकुमारी, यावर्षी पाऊस झाला नाही. माझी पिके पाणी नसल्याने उगवलीच नाहीत. माझ्या कुटुंबाच्या अन्नाचा प्रश्न आहे. ज्योतीचे हृदय हे ऐकून पिघळून गेले. तिने लगेच एक सेवक बोलावला आणि आदेश दिला की या शेतकऱ्याला भरपूर धान्य देणे, तसेच काही पैसे देऊन त्याला आणि त्याच्या कुटुंबाला चांगले जीवन जगता यावे. शेतकऱ्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू चमकू लागले. त्याने झुकून ज्योतीच्या पायांना स्पर्श करून तिला नमस्कार केला आणि म्हणू लागला, राजकुमारी, तुम्ही तर खरेच देवता आहात. तुम्ही आमच्या कुटुंबाचे जीवन वाचवले. देव तुम्हाला दीर्घ आयुष्य देवो. ज्योतीने हसून उत्तर दिले, दादा, हे माझे कर्तव्य होते. तुम्ही आता घरी जा आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. अशा अनेक घटना घडत गेल्या. ज्योतीने अनेक लोकांची मदत केली. तिची दया आणि चांगल्या कर्मांची चर्चा हळूहळू संपूर्ण राज्यात पसरली. ज्योतीवर हसणारे लोकही आता तिची प्रशंसा करू लागले. लोक म्हणू लागले, राजकुमारी ज्योती, भले तू चालू शकत नाहीस, पण तुझे हृदय सोन्यासारखे आहे. तू प्रत्येकाची मदत करतेस. तू खरंच एक महान आत्मा आहेस. वेळ असाच निघून गेला. ज्योती आता 15 वर्षांची झाली. ती एक सुंदर युवती बनली होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच तेजस्वी चमक होती. तिच्या डोळ्यात दया आणि करुणा भरली होती आणि तिच्या हास्यात एक अद्भुत मिठास होता. पण जीवनातील अडचणी नेहमीच येत राहतात आणि ज्योतीच्या जीवनातही आता एक नवीन आणि मोठे आव्हान येणार होते. एक दिवस राज्याच्या सीमेवरून मोठी बातमी आली की शेजारच्या राज्याचा राजा विजगडावर हल्ला करणार आहे. त्या राजाचे नाव रावण सिंग होते. रावण सिंग एक अत्यंत क्रूर आणि निर्दयी राजा होता. तो इतर राज्यांवर हल्ला करून त्यांना आपल्याच ताब्यात घेऊ इच्छित होता. रावण सिंगला कळले की विजगडाचा राजा अपंग मुलीचा वडील आहे.
तर त्याने विचार केला की राजाला त्याच्या मुलीची चिंता आहे. हा योग्य वेळ आहे राज्यावर हल्ला करण्याचा. रावण सिंगने आपली एक मोठी सेना तयार केली. त्यात हजारो सैनिक होते. त्यांच्याकडे धारधार तलवारी, भाले, धनुष्यबाण तसेच मोठे युद्धी हत्ती होते. तो आपल्या संपूर्ण ताकदीने विजगडावर हल्ला करायला तयार होता. राजा देवेंद्र यांना ही बातमी मिळताच त्यांनी अत्यंत काळजी व्यक्त केली. त्यांनी आपले सर्व मंत्री बोलावले आणि सांगितले की रावणसिंगची सेना फार मोठी आहे. त्यांना युद्धासाठी पूर्ण तयारी करावी लागेल. एका मंत्र्याने सांगितले, महाराज, आपली सेना देखील मजबूत आहे. आपण रावणसिंगला सामना करू शकतो. राजा म्हणाले, हो, पण आपल्याला खूप सावध राहावे लागेल. युद्धाच्या मैदानात कधीही काहीही होऊ शकते. राजा देवेंद्र यांनी आपल्या संपूर्ण सैन्याला तयार होण्याचे आदेश दिले. सैनिकांनी आपल्या तलवारींना धार लावली, धनुष्यबाण तयार केले आणि सर्वजण युद्धासाठी सज्ज झाले. राणी मीना आणि ज्योतीला ही बातमी समजली तेव्हा त्या खूप चिंतेत गेल्या. ज्योती आपल्या वडिलांना म्हणाली, बाबा, आपण आपली काळजी घ्यावी. मला आपली खूप चिंता आहे. राजा आपल्या मुलीला मिठीत घेत म्हणाले, तुम्ही काळजी करू नका. मी लवकरच युद्ध जिंकून सुरक्षित परत येईन. राणी म्हणाली, महाराज, कृपया आपली काळजी घ्या. आम्हाला आपली खूप गरज आहे. राजा म्हणाले, मी वचन देतो, मी पूर्णपणे सुरक्षित परत येईन. दुसऱ्या दिवशी राजा देवेंद्र आपली सेना घेऊन युद्धाच्या मैदानाकडे निघाले. राजमहालात राणी आणि ज्योती सतत चिंता करत होत्या. त्या दोघीही दिवस रात्र प्रार्थना करत होत्या. ज्योती म्हणाली, आई, आपल्याला काहीतरी करावे लागेल. बाबांना आपली मदत हवी आहे. राणी म्हणाली, आपण प्रार्थना करू शकतो आणि देवाची साथ नक्कीच मागू शकतो. ज्योती आणि राणी दोघीही मंदिरात बसल्या होत्या. त्यांनी देवाच्या समोर तुपाचे दिवे लावले, अगरबत्ती पेटवली आणि हात जोडून प्रार्थना सुरू केली. ज्योतीने प्रार्थना केली, हे विधात्या, कृपया माझ्या वडिलांना सुरक्षित ठेवा. त्यांनी कधीच कोणाचं वाईट केलं नाही. ते एक चांगले आणि न्यायी राजा आहेत. कृपया त्यांना सुरक्षित परत आणा. मी तुम्हाला वचन देते की जर माझे वडील सुरक्षित परत आले तर मी माझे संपूर्ण जीवन गरीब आणि गरजू लोकांच्या सेवेत घालवेन. मी दररोज भुकेल्यांना अन्न देईन, आजारांचे उपचार करीन. फक्त तुम्ही माझ्या वडिलांना वाचवा. राणी देखील आपल्या प्रार्थनेसाठी झुकली आणि म्हणाली, हे परमेश्वरा, आमच्या राज्याचे रक्षण करा. आम्ही तुमच्या चरणी आपले सर्व मन जुळवतो. त्या दोघी दिवस रात्र मंदिरातच बसल्या होत्या. अन्न पाणीही सोडून प्रार्थनेत गुंतल्या होत्या. युद्धाच्या मैदानावर राजा देवेंद्रची सेना आणि रावणसिंगची सेना एकमेकांसमोर उभी होती. सैनिक आपापल्या तलवारी आणि भाले घेऊन लढायला तयार होते. रावणसिंगने ओरडून घोषणा केली, देवेंद्र, तू कमजोर आहेस. तुझी मुलगी अपंग आहे. हा तुझ्या पापांचा परिणाम आहे. आज मी तुझे राज्य जिंकून घेईन. राजा देवेंद्रने शांतपणे उत्तर दिले, माझी मुलगी माझी ताकद आहे, माझी कमजोरी नाही. हे युद्ध तुझ्यासाठी अंतिम ठरेल. युद्ध सुरू राहिले. दोन्ही सेनांनी अत्यंत धैर्याने लढा दिला, पण पहिल्या दिवशीही कोणत्याही बाजूने विजय मिळाला नाही. दुसऱ्या दिवशी युद्ध पुन्हा सुरू झाले आणि परिस्थिती अत्यंत धोकादायक झाली. जर शत्रूने मागून हल्ला केला असता तर सेना दोन्ही बाजूंनी फसली असती आणि पराभूत झाली असती. त्यामुळे राजा देवेंद्रने आपले सर्वात धैर्यशील सैनिक मागच्या बाजूला पाठवले आणि सांगितले की शत्रूला मागून हल्ला करण्याची संधी देऊ नका. तिसऱ्या दिवशी युद्ध अधिक भयंकर झाले. दोन्ही बाजूंची सेना थकली होती, पण कोणतीही सेना हार मानण्यास तयार नव्हती. राजमहालात ज्योती आणि राणी अजूनही प्रार्थनेत गुंतल्या होत्या. ज्योतीने तर व्रत ठेवलं होतं. तिने 3 दिवस अन्न खाल्ले नव्हते, फक्त पाणी पिऊन राहिली होती. राणी म्हणाली, बाळा, तू काहीतरी खायला हवेस, नाही तर तू आजारी पडशील. पण ज्योती म्हणाली, नाही आई, मी देवाला वचन दिलं आहे, जोपर्यंत बाबा सुरक्षित परत येत नाहीत तोपर्यंत मी काहीच खाणार नाही.
तिसऱ्या रात्री ज्योती मंदिरात बसून प्रार्थना करत असताना तिला एक अजीब अनुभव आला. तिला असं वाटलं की कोणीतरी तिच्या जवळ उभे आहे. तिने डोळे उघडले पण काहीच दिसलं नाही. त्यावेळी तिला एक शांत आणि गोड आवाज ऐकू आला. आवाज कुठून येत आहे हे लक्षात येत नव्हतं. त्या आवाजाने म्हटलं, बाळा, तुझी प्रार्थना ऐकली गेली आहे. तुझे कर्म खूप चांगले आहेत. तुझे वडील सुरक्षित राहतील. ज्योती अचंबित झाली आणि चारही बाजूने तिने पाहिले पण तिला कोणीच दिसले नाही. तिने विचारलं, आपण कोण आहात? अदृश्य आवाज म्हणाला, मी तोच आहे जो सर्वत्र असतो. मी त्या प्रत्येकाच्या हृदयात आहे. तुझ्या भक्ती आणि चांगल्या कर्मांमुळे मी खूप आनंदी आहे. आता तू शांतपणे झोप घे. आणि त्या दिवसापासून ज्योतीला एक अनोखा विश्वास वाटू लागला की तिच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या आहेत आणि तिच्या वडिलांना सुरक्षित परत आणलं जाईल. ज्योतीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू चमकले. तिने हात जोडून म्हटले, धन्यवाद प्रभू, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यात भगवंताचा असाच अनुभव आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, हे भगवंता, हे देवा, धन्यवाद. चौथ्या दिवशी सकाळी युद्धाच्या मैदानात एक अजब घटना घडली. अचानक आकाश काळ्या ढगांनी व्यापले. जोरदार वारा सुरू झाला आणि विजांच्या कडकडाटाने सर्वत्र थरथर उडाली. रावणसिंगच्या सैनिकांनी चिंता व्यक्त केली. ते एकमेकांकडे बघत म्हणाले, हे काय चाललंय? हा काहीतरी दैवी चमत्कार वाटतोय. त्याचवेळी आकाशातून अत्यंत तेजस्वी प्रकाश पडला, जो इतका तेजस्वी होता की सर्व सैनिकांनी भीतीने डोळे मिटले. डोळे उघडल्यावर त्यांनी पाहिलं की रावणसिंगच्या सैनिकांचे शस्त्र त्यांच्या हातातून आपोआप खाली पडले आहेत. सैनिक घाबरून गेले आणि त्यांना वाटलं की हा दैवी चमत्कार आहे. ही दैवी शक्ती आहे जी राजा देवेंद्र यांच्या मदतीसाठी आली आहे. सैनिक आपला जीव वाचवण्यासाठी पळायला लागले. रावणसिंग ओरडू लागला, थांबा, थांबा, पळू नका. हे फक्त वाऱ्याचे वाईट वर्तन आहे. पण कोणतेही सैनिक थांबले नाहीत. ते सगळे घाबरून पळत राहिले. रावणसिंगला समजलं की आता तो हे युद्ध जिंकू शकत नाही. त्यामुळे त्याने आपल्या थोड्याशा सैनिकांसह आपल्या राज्याकडे मागे हटण्याचा निर्णय घेतला. राजा देवेंद्र यांच्या सेनाने विजयाचा नारा दिला. महाराज की जय हो, आम्ही जिंकलो. राजा देवेंद्रने आकाशाकडे बघत देवाचे आभार मानले. हा विजय आमचा नाही, ही तर देवाची कृपा आहे. विजय साजरा करून राजा आपले दल घेऊन राजमहालाकडे परतले. राजमहालाच्या दारावर राणी आणि ज्योती त्यांच्या वडिलांची वाट पाहत उभ्या होत्या. ज्योतीने आपल्या वडिलांना सुरक्षित पाहून आनंदाने ओरडू लागली, पिताश्री, आपण जिवंत आहात. आपण पूर्णपणे सुरक्षित आहात. राजा पुढे येऊन आपल्या पत्नी आणि मुलीला गोडपणे गाठले आणि म्हणाले, हो, मी सुरक्षित आहे आणि हे सगळं तुमच्या प्रार्थनेमुळे आणि देवाच्या कृपेमुळे शक्य झालं. ज्योतीने आपल्या वडिलांना पाहून हसत म्हटले, मी माझे वचन पाळीन. मी माझं संपूर्ण जीवन गरीब आणि गरजू लोकांच्या सेवेत घालवेन. राजा आपल्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, माझी मुलगी खूप हुशार आहे, खूप चांगली आहे. आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. ज्योतीच्या चांगल्या कर्मांची चर्चा संपूर्ण राज्यात पसरली. लोक तिला देवदूतासारखी मानू लागले. दूरदूरच्या गावातून लोक तिला भेटायला येत, तिचे आशीर्वाद घेत आणि म्हणत, राजकुमारी, ज्योती एक महान आत्मा आहे. तिने आम्हाला शिकवले की खऱ्या कर्मांमध्येच खरी ताकद आहे. एकदा सुमित्रा नावाच्या स्त्रीने ज्योतीकडे येऊन रडत रडत म्हटले, राजकुमारी, माझ्या पतीला गंभीर आजार झाला आहे. वैद्य म्हणतात त्याचा उपचार फार महाग आहे. आमच्याकडे इतके पैसे नाहीत की ते उपचार आम्ही स्वतः करू शकू. हे ऐकून ज्योतीचे हृदय पिळवटून गेले. तिने सुमित्राला म्हटले, आई, तू चिंता करू नकोस. तुझ्या पतीचा संपूर्ण उपचार केला जाईल. उपचाराचा खर्च मी उचलेन. सुमित्राच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. ती ज्योतीच्या पायांवर आपले डोकं ठेवून म्हणाली,
राजकुमारी, आपण तर देवी समान आहात. तुम्ही माझ्या पतीच्या जीवाला वाचवले. ज्योतीने हसत उत्तर दिले, उठ आई, हे तर माझे कर्तव्य आहे. हे सर्व काही देवाच्या इच्छेनुसार झाले आहे. कर्माबाबतच्या ज्योतीच्या चांगल्या कामांची चर्चा संपूर्ण राज्यभर पसरली. वेळ असाच जात राहिला आणि ज्योती आता वयाची 20 वर्षांची झाली होती. ती एक सुंदर, दयाळू आणि बुद्धिमान युवती बनली होती. तिच्या चेहऱ्यावर एक अनोखी चमक होती. डोळ्यात करुणा, प्रेम भरलेले होते आणि तिच्या हास्यात एक गोडसा मोहकपणा होता. त्या दिवशी स्वामी ज्ञानानंद राजमहालात परत आले. त्यांनी ज्योतीला पाहून खूप आनंद व्यक्त केला आणि म्हणाले, बाळा, तू खूप मेहनत केलीस. तुझ्या कर्मांमुळे तुला आणि इतरांना किती मोठा लाभ झाला हे मी पाहिले आहे. तेव्हा ज्योती म्हणाले, नाही स्वामी, हा तर तुमचा आशीर्वाद आहे. हे सर्व तुमच्यामुळे शक्य झाले. तेव्हा स्वामी ज्ञानानंद म्हणाले, नाही, हे सर्व तुझ्या स्वतःच्या चांगल्या कर्मांचे फळ आहे. तू आपल्या शारीरिक कमकुवतपणावर कधीही पराभूत झाली नाहीस. तू नेहमी दुसऱ्यांच्या भल्यासाठी काम केलेस. स्वामीजींनी जिवंत अनुभवातून पाहिले की हीच खरी आणि महान आत्मा ओळखण्याची चिन्हे आहेत. स्वामी ज्ञानानंद काही दिवस राजमहालात राहिले आणि त्या काळात त्यांनी ज्योतीला आणखी गहन शिकवण्या दिल्या. त्यांनी तिला ध्यान करण्याचे मार्ग दाखवले, ज्यामुळे तिच्या मनाला शांतता आणि सुख मिळाले. एक दिवस ज्योती ध्यान करत असताना तिला अत्यंत अद्भुत अनुभव आला. तिला असं वाटलं की तिच्या शरीरात एक तेजस्वी ऊर्जा फिरत आहे, जी तिच्या शरीरात सर्वत्र पसरत आहे. तिला अत्यंत आनंद आणि शांतता मिळत होती. जेव्हा ज्योतीने डोळे उघडले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक दिव्य चमक दिसत होती. राणी मीना तिची अवस्था पाहून आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या, बाळा, आज तुझ्या चेहऱ्यावर एक अद्भुत तेज दिसत आहे. ज्योती हसत म्हणाली की ही दिव्यता तिच्या मनाच्या शुद्धतेतून आणि सतत केलेल्या चांगल्या कर्मांमुळे आली आहे. सर्व काही सामान्य चालत असताना राजमहालात दुःखद बातमी पोहोचली. राजा देवेंद्र यांना अचानक उच्च ताप आला. सुरुवातीला सर्वजण विचार करत होते की हा सामान्य ताप आहे आणि काही दिवसात बरा होईल, परंतु ताप दिवसेंदिवस वाढत गेला. वैद्य धन्वंतरी यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. विविध औषधे, जडजड जडीबुटी दिल्या, पण राजा देवेंद्र यांची प्रकृती सुधारण्याऐवजी अधिक बिघडत चालली. वयाच्या प्रौढ अवस्थेमुळे आणि शरीराच्या कमकुवतपणामुळे त्यांच्या शरीरावर रोगाचा प्रभाव अधिक जाणवू लागला. राणी मीना आणि ज्योती संध्याकाळ आणि रात्री सतत राजाच्या सेवा करत होत्या. ज्योती चाकं असलेल्या खुर्चीत बसून राजाच्या पलंगाजवळ जायची, त्यांना पाणी पाजायची, कपाळ पुसायची आणि हळूहळू त्यांच्याशी बोलायची. एक दिवस राजा कमजोर आवाजात ज्योतीशी बोलले, बाळा, मला असं वाटतं की माझा शेवटचा काळ जवळ आला आहे. ज्योतीच्या डोळ्यात अश्रू भरले. ती म्हणू लागली, नाही पिताश्री, असे म्हणू नका, आपण लवकर बरे व्हाल. राजा हसत म्हणाले, बाळा, मृत्यूला कधीच घाबरू नको. हा जीवनाचा सत्य भाग आहे. प्रत्येकाला एके ना एके दिवशी जावेच लागते. ज्योती रडत म्हणाली, पिताश्री, मला तुमची खूप गरज आहे. राजा तिचा हात धरून म्हणाला, बाळा, तू आता मोठी झाली आहेस. तू फार समजूतदार झाली आहेस. तू मला आयुष्यात बराच आनंद दिला आहेस आणि मी एकत्र गर्वाने जगलो. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू तुझ्या आईचे योग्यरित्या पालन करशील. ज्योतीने उत्तर दिले, पिताश्री, मी वचन देते, पण कृपया आम्हाला सोडून जाऊ नका. राजा म्हणाले, तुझ्या कर्मांमुळेच तू खरी ओळखली जाशील. तुझ्या चांगल्या कर्मांमुळेच मला तुझा अभिमान आहे. सुमारे 1 महिन्यानंतर एका शांत रात्री राजा देवेंद्र यांनी आपला अंतिम श्वास घेतला. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हसू होते. जणू काही त्यांना एक सुंदर स्वप्न आले आहे. संपूर्ण राज्यात दुःखाची लाट पसरली.
लोक फुटफुटून रडू लागले, म्हणू लागले, आज आपण आपला पिता गमावला, एक महान राजा गेला. राणी मीना आणि ज्योती अत्यंत दुःखी झाल्या, परंतु त्यांनी मनाला बळ देत म्हटले, त्यांचा आत्मा नेहमी आपल्या सोबत राहील. त्यांनी एक सुंदर जीवन जगले आहे, नेहमी चांगले कर्म केले आहे. आता ते देवाच्या चरणी गेले आहेत. हजारो लोक त्यांच्या अंतिम संस्कारासाठी उपस्थित होते. सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. अंतिम संस्कारांनंतर राज्यात नवीन समस्या निर्माण झाली. आता राज्याला नवीन राजा आवश्यक होता, परंतु राजा देवेंद्र यांना कुठला पुत्र नव्हता. फक्त एक मुलगी ज्योती होती. मंत्र्यांनी सभा बोलावली आणि चर्चा केली की आता काय करावे. एका ज्येष्ठ मंत्र्याने म्हटले, आपल्याला राजकुमारी ज्योती यांना राणी म्हणून स्वीकारावे लागेल, कारण त्या राजा देवेंद्र यांची एकुलती एक मुलगी आहेत. या सिंहासनावर त्यांचाच हक्क आहे. परंतु दुसऱ्या मंत्र्याने विरोध करून म्हटले, पण राज्यात काही अशी लोक आहेत ज्यांना हे पटणार नाही. मंत्र्यांनी राजकुमारी ज्योतीकडे विचारले की राज्याला एका शासकाची गरज आहे आणि काही मंत्र्यांना असा प्रस्ताव आहे की तुम्हीच राणी व्हाल. ज्योतीने काही क्षण विचार केला आणि शांतपणे उत्तर दिले, मंत्र्यांनो, मी जाणते की माझे पाय काम करत नाहीत. राणी म्हणून खूप जबाबदाऱ्या अंगावर येतात. राज्य चालवणे, युद्धाच्या मैदानात उपस्थित राहणे, लोकांची सुरक्षेची काळजी घेणे. मला कदाचित त्या सर्व जबाबदाऱ्या नीट पार पाडता येणार नाहीत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी फक्त लोकांची सेवा करायची इच्छा ठेवते. माझ्या मनात लोकांची भलाई करणे हेच सर्वात मोठे ध्येय आहे. कृपया राज्याला योग्य व्यक्तीला राजा म्हणून नियुक्त करा. मी त्याला पूर्ण मदत करीन. मंत्र्यांना ज्योतीचे हे उत्तर ऐकून तिचा अत्यंत आदर वाटला. एका मंत्र्याने म्हटले, राजकुमारी, तुम्ही खरोखरच महान आहात. तुम्ही इतकी मोठी सत्ता नाकारली, हे फारच कमी लोक करू शकतात. ज्योतीने हसत उत्तर दिले, सत्ता ही काही मोठी गोष्ट नाही. या सर्वात महान म्हणजे चांगले कर्म करणे, लोकांची सेवा करणे. हेच माझ्या वडिलांनी मला शिकवले. अखेरीस सर्व मंत्र्यांनी राजा देवेंद्रच्या भाच्याला विजयगडचा नवीन राजा करण्याचा निर्णय घेतला. हा युवक खूप बुद्धिमान आणि प्रामाणिक होता आणि त्याचे नाव ठेटीक ठरले. नवीन राजा ज्योतीला खूप सन्मान देत असे. तो म्हणत असे, राजकुमारी, आपण माझ्यासाठी गुरु समान आहात. राज्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयात मी आपला सल्ला घेईन. ज्योतीने उत्तर दिले, मी तुमची पूर्ण मदत करीन, परंतु माझे मुख्य कार्य लोकांची सेवा करणे आहे. हेच माझे आयुष्यभराचे काम असेल. अनेक सालांनंतर ज्योती 50 वर्षांची झाली, परंतु एक दिवस राणी मीना आजारी पडल्या. वयामुळे आणि अनेक काळानंतर त्यांची प्रकृती खूपच कमजोर झाली होती. ज्योतीने आपल्या आईची पूर्णपणे काळजी घेतली. ती दिवस रात्र राणीजवळ राहायची, त्यांना अन्न पुरवायची, त्यांच्याशी मृदू संवाद साधायची. एक दिवस राणीने तिच्या बाजूला बसलेल्या ज्योतीकडे पाहून हळूच सांगितलं, बाळा, मला वाटतं की माझा शेवटचा काळ जवळ आला आहे. मी आता तुमच्या वडिलांच्याकडे जात आहे. ज्योतीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. ती म्हणाली, आई, तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले आहे. आपल्यासारखी गुरु मला कधीच मिळाली नाही आणि कधी मिळणारही नाही. याचा मला कायम अभिमान राहील. राणी हसत म्हणाली, बाळा, मी तुला एक शेवटची शिकवण देऊ इच्छिते. सदैव चांगलं कर्म करत राहा. तुझ्या कर्मांमुळेच तुझी खरी ओळख तयार होते. जसं तू बीज पेरशील तसेच फळ तुला खायला मिळेल. हे निसर्गाचे नियम आहेत. नेहमी देवावर विश्वास ठेव, कारण देव नेहमी आपल्या भक्तांसोबत असतो. ज्योतीने मनभर विश्वासाने डोळ्यात अश्रू आणत उत्तर दिले, मी आपल्या प्रत्येक शिकवणुकीचे पालन करीन आई. राणीने हळूच हसत सांगितले, बाळा, स्वतःच्या शारीरिक कमकुवतीला कधीही तुमच्यावर प्रभावित होऊ देऊ नको. तू आपल्या कर्मांनी दाखवले आहेस की खरी ताकद शरीरात नाही, मनात असते. ज्योतीने त्या शब्दांचे मनात बळ घेऊन ठरवले
की तिच्या वडील आणि मातेसारखी ती देखील आयुष्यभर लोकांची सेवा करणार. तिचे कर्मच तिचे आयुष्य घडवतील आणि लोकांना मदत करणे हेच तिचे खरे गौरवाचे कारण ठरेल. याप्रमाणे राजकुमारी ज्योतीने आपल्या शारीरिक अडचणी असूनही मन, आत्मा आणि कृतीच्या बळावर एक महान जीवन जगले. तिच्या कर्माचा परिणाम असा झाला की लोक तिला देवासमान मानू लागले. दूरदूरच्या गावांमधून लोक तिच्या भेटीस येऊ लागले, आशीर्वाद देऊ लागले आणि तिच्या जीवनकथेने सर्वांना शिकवले की खरी ताकद शरीरात नाही तर मनाच्या शुद्धतेत आणि सततच्या केलेल्या चांगल्या कर्मांमध्ये आहे. आपल्या अखेरच्या क्षणी ज्योतीला म्हणाल्या, बाळा, तुझ्या शारीरिक अशक्तपणाला कधीही स्वतःवर हावी होऊ देऊ नकोस. तू तुझ्या कर्मांनी हे सिद्ध केले आहे की खरी ताकद शरीरात नसते, ती मनात असते. मला तुझा फार अभिमान आहे. काही दिवसांनंतर राणी मीना यांनीही अखेरचा श्वास घेतला. आता ज्योती पूर्णपणे एकटी उरली होती. तिचे आई वडील दोघेही तिला सोडून गेले होते. पण ज्योतीने खचून जाण्याऐवजी स्वतःला सावरले. तिने मनाशी ठरवले, माझे आई वडील नेहमी लोकांची सेवा करावी असेच मला शिकवून गेले. त्यांची ही इच्छा पूर्ण करणे हाच माझा धर्म आहे. यानंतर ज्योतीने आपले संपूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेसाठी अर्पण केले. ती दररोज पहाटे उठून प्रथम ध्यान करत असे, मग देवाची मनोभावे पूजा करत असे. त्यानंतर ती राजमहालाबाहेर येऊन लोकांच्या भेटीसाठी बसत असे. दूरदूरच्या गावांमधून लोक आपापल्या अडचणी घेऊन तिच्याकडे येत. कोणी भुकेले असेल तर ती त्याला अन्न देई, कोणी गरजू असेल तर त्याला आर्थिक मदत करी, तर कोणी मार्गदर्शनासाठी येई तर त्याला योग्य सल्ला देई. तिच्या निस्वार्थ सेवेमुळे संपूर्ण राज्यात तिची कीर्ती पसरली. इतर राज्यांमधूनही लोक तिच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी येऊ लागले. मोठमोठे राजे, महाराजे सुद्धा तिच्या बुद्धिमत्तेचा आणि करुणेचा आदर करत. तरी सुद्धा ज्योती नेहमी नम्र राहिली. तिने कधीही गर्व केला नाही. प्रत्येकाशी प्रेमाने आणि समानतेने वागणे हाच तिचा स्वभाव होता. एकदा एक अतिशय वृद्ध स्त्री तिच्याकडे आली. ती इतकी अशक्त होती की तिला नीट चालताही येत नव्हते. तिचे कपडे फाटलेले होते आणि चेहरा सुरकुत्यांनी भरलेला होता. त्या वृद्धेने दुःखी स्वरात सांगितले, राजकुमारी, मी खूप दुर्दैवी आहे. या जगात माझे कोणीच उरले नाही. माझ्या मुलांनी मला घरातून बाहेर काढले. माझ्याकडे राहायला जागा नाही. हे ऐकताच ज्योतीचे हृदय पिळवटून गेले. ती प्रेमाने म्हणाली, आई, तुम्ही एकट्या नाही. आजपासून तुम्ही माझ्याबरोबर राहाल. मी तुमची काळजी घेईन. त्या वृद्धेच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले. ज्योतीने तिच्यासाठी राजमहालात एक खोली दिली. तिला स्वच्छ कपडे दिले, पौष्टिक अन्न दिले आणि तिची मनापासून सेवा केली. अशा असंख्य घटना घडल्या ज्यात ज्योतीने अनेकांचे आयुष्य बदलून टाकले. तिच्या सततच्या सत्कर्मांमुळे लोक तिला देवतुल्य मानू लागले. असाच वेळ पुढे सरकत गेला. ज्योती आता थोडी वृद्ध झाली होती. तिच्या केसांमध्ये थोडीशी पांढरी झाकं दिसू लागली होती, पण तिच्या चेहऱ्यावरचे तेज अजूनही तसेच होते. तिच्या डोळ्यात करुणा आणि मनात अपार शांतता होती. एक दिवस स्वामी ज्ञाननंद पुन्हा राजमहालात आले. त्यांनी ज्योतीला पाहताच समाधानाने हसत म्हटले, बाळा, तू कर्मांच्या परीक्षेत यशस्वी झाली आहेस. तुझे कर्म इतके पवित्र आहे की देवही तुझ्यावर प्रसन्न आहे. ज्योतीने नम्रपणे उत्तर दिले, स्वामी, मी फक्त माझे कर्तव्य पार पाडले. स्वामी म्हणाले, हीच खरी भक्ती आहे. कर्तव्य निभावणे हाच खरा धर्म आहे. तू तुझ्या शारीरिक अडचणींना कधीही स्वतःवर राज्य करू दिले नाहीस. तू सिद्ध केले आहेस की खरी शक्ती मनात असते. त्या रात्री ज्योतीला एक दिव्य स्वप्न पडले. तिला जाणवले की ईश्वर तिच्यावर प्रसन्न आहे आणि तिच्या सत्कर्मांना आशीर्वाद देत आहेत. त्या स्वप्नानंतर तिच्या मनात विलक्षण शांती निर्माण झाली. तिने अधिक दृढ निश्चय केला की आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ती लोकांची सेवा करत राहील, कारण तिच्या दृष्टीने हाच तिच्या जीवनाचा खरा अर्थ होता.
एक दिवस ज्योतीला स्वप्नातच नव्हे तर प्रत्यक्ष अनुभव झाला की भगवान महादेव साक्षात तिच्या समोर प्रकट झाले आहेत. त्यांनी प्रेमाने तिच्या कानात म्हटले, बाळा, आम्ही तुझ्यावर खूप आनंदी आहोत. तुझ्या जीवनात तू जे कर्म केलेस ते अत्यंत पवित्र आहेत. तू कधीच तुझ्या शारीरिक अशक्तपणाला अडथळा बनू दिला नाहीस. तुला नेहमीच दुसऱ्यांच्या भल्यासाठी काम करताना आम्ही पाहिले आहे. ज्योती नम्रतेने म्हणाली, प्रभू, मी फक्त माझे कर्तव्य पार पाडले. ईश्वराने उत्तर दिले, हेच खरे महत्त्वाचे होते. तुझा हा नम्र स्वभाव तुला महान बनवतो. आता मी तुला एक वरदान देऊ इच्छितो. सांग, तुला काय हवे आहे? महादेव म्हणाले. ज्योती म्हणाली, प्रभू, मला स्वतःसाठी काहीच नको. फक्त एवढा आशीर्वाद द्या की राज्यातील लोक नेहमी आनंदी राहतील. कोणीही कधीच उपाशी राहू नये, कोणीही दुःखी राहू नये आणि सर्वांना सुख मिळावे. ज्योतीने पुढे सांगितले, धन्यवाद प्रभू, मी माझ्या या शरीरासह अत्यंत समाधानी आहे. या शरीरामुळेच मला समजले की खरी ताकद शरीरात नसते, मनात असते. महादेवांनी तथास्तु करत तिला हवे असलेले वरदान प्राप्त केले. परमेश्वरांनी तिला हवा असलेला आशीर्वाद प्राप्त केला. काही दिवसांनंतर राजमहालात हजारो लोक एकत्र आले. ज्योतीने त्यांच्याकडे पाहत म्हटले, माझ्या प्रिय भावंडांनो, मी तुमची सेवा केली आहे. तुम्ही मला अपार प्रेम दिले आहे. आता माझी वेळ आली आहे. हे ऐकून लोक रडू लागले. ते म्हणू लागले, नाही राजकुमारी, तू आम्हाला शिकवलेले ज्ञान आणि कृतींचे महत्त्व आम्ही कधीच विसरणार नाही. जसं आपण बोलतो तसंच होतं. जे आपण पेरतो तेच फळ आपण खातो. हा निसर्गाचा नियम आहे. जर आपण चांगले कर्म केले तर आपले जीवन सुंदर होईल आणि सदैव देवावर विश्वास ठेवला तर देव नेहमीच आपल्या मदतीला धावून येईल. देव सदैव आपल्या पाठीशी असतो. ज्योतीने त्यांना सांगितले, मी चालू शकत नव्हते, पण माझ्या अशक्ततेला मी कधीही स्वतःवर हावी होऊ दिले नाही. मी नेहमी लोकांची मदत केली आणि आज मी अत्यंत समाधानी आत्मा आहे. माझे जीवन यशस्वी झाले आहे. हेच मी तुम्हाला शिकवू इच्छिते. लोक तिच्या शब्दांवर विचार करत राहिले. काही दिवसांनंतर शांत सकाळी सूर्य उगवत असताना ज्योतीने आपला शेवटचा श्वास घेतला. तिच्या चेहऱ्यावर एक दिव्य सुंदर हास्य होते. जणू काही ती एका अत्यंत सुंदर स्वप्नात झोपली आहे. लोक रडत होते, पण त्याच वेळी त्यांना ज्योतीने शिकवलेल्या सर्व गोष्टी आठवत होत्या. ज्योतीच्या आठवणीसाठी एक भव्य मंदिर लोकांनी बांधले. लोक तिथे प्रार्थना करायला येऊ लागले. ज्योतीने शिकवले की ज्याचे मन सोन्यासारखे असते त्याचे कर्मही चांगले असतात. तिने सांगितले की खरे ताकद शरीरात नसून मनात असते आणि कर्म हेच जीवनातील सर्वात मोठे मूल्य आहे. जे आपण पेरतो तेच आपण उगवतो. हेच चांगले कर्म लोकांना प्रेरणा देत गेले. काळ पुढे सरकत गेला. वर्षे गेली, दशक गेले, शतक गेले, तरीही ज्योतीची कथा आजही जिवंत आहे. आजही लोक तिची कथा ऐकून प्रेरणा घेतात. राज्यातील लोकांची मानसिकता पूर्णपणे बदलली. जे लोक पूर्वी शारीरिक दुर्बलतेवर हसत, त्यांनी आता त्यांचा आदर करायला सुरुवात केली. लोक समजून गेले की खरी ताकद मनात असते. राज्यामध्ये एक नवीन परंपरा सुरू झाली. प्रत्येक वर्षी ज्योतीच्या जन्मदिवशी लोक गरिबांना अन्न देत, रुग्णांची सेवा करत, अनाथ मुलांची मदत करत. या दिवशीच्या उत्सवाला ज्योती दिवस असे नाव देण्यात आले. राज्यात एक आश्रमही उभारला गेला, ज्याचे नाव ज्योती आश्रम ठेवण्यात आले. येथे शारीरिकदृष्ट्या अशक्त लोकांना निवास, अन्न आणि काही काम शिकवण्याची सुविधा दिली जात होती, जेणेकरून ते आपल्या पायावर उभे राहू शकतील. काही वर्षांनी आश्रमात एक युवक आला. काही वर्षांनी ज्योती आश्रमात एक युवक आला, ज्याचे नाव अर्जुन होते. अर्जुनाला दोन्ही हात नव्हते आणि तो अत्यंत निराश होता. त्याने आश्रमाच्या संचालकाला सांगितले, माझ्याकडे हात नाहीत, माझं काहीच होऊ शकत नाही, मी काहीच करू शकत नाही. संचालकाने
अर्जुनाला राजकुमारी ज्योतीची संपूर्ण कहाणी सांगितली. त्याला सांगितले, जसे ज्योतीने आपल्या शारीरिक दुर्बलतेला कधीही अडथळा मानला नाही, तसेच तिने किती महान आणि पवित्र कर्म केले. अर्जुनाने ही कथा लक्षपूर्वक ऐकली आणि त्याच्या डोळ्यात एक नवीन तेज चमकले. त्याने ठरवले, जर राजकुमारी ज्योती हे करू शकली तर मीही करू शकतो. त्याच दिवशी अर्जुनाने आपले जीवन पूर्णपणे बदलले. त्याने आत्मविश्वास मिळवला आणि आपल्या क्षमतांचा वापर करून इतरांच्या मदतीसाठी काम करण्यास सुरुवात केली. ही कथा हजारो लोकांचे जीवन बदलणारी ठरली आणि त्याचे सकारात्मक परिणाम अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचले. आजही जेव्हा कोणीतरी निराश होतो किंवा विचार करतो की मी काहीच करू शकत नाही, लोक त्याला राजकुमारी ज्योतीची कथा सांगतात. ज्योतीने हे सिद्ध केले की चालू न शकण्याच्या स्थितीतही ती हजारो लोकांच्या मदतीसाठी सक्षम होती. तिने दाखवले की खरी ताकद शरीरात नसून मनात असते. जर ती करू शकली तर आपणही करू शकतो. ही कथा आपल्याला शिकवते की आपले कर्मच आपली खरी ओळख ठरतात. शारीरिक दुर्बलतेवर आपण कधीही पराभूत होऊ नये. आपले मन आणि आपली भक्तीच आपल्याला शक्तिशाली बनवतात. ज्योतीची कथा आपल्याला हेही शिकवते की नेहमी दुसऱ्यांची मदत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सेवा करणे ही खरी धर्मशीलता आहे. आपले कर्तव्य पार पाडणेच खरी भक्ती आहे. जेव्हा आपण इतरांची मदत करतो तेव्हा मनात एक आनंद निर्माण होतो आणि हा आनंद जगातील सर्वोच्च बक्षीस आहे. आता आपण सर्वांनी राजकुमारी ज्योतीकडून शिकावे. आपल्यालाही चांगले कर्म करायला हवेत. एकमेकांची मदत करायला हवी, कारण कर्मच हे सर्व काही आहे. कर्मच धर्म आहे आणि कर्मच जीवनाचा खरा अर्थ सांगतो. आपण नेहमी लक्षात ठेवावे, आपले कर्मच आपली ओळख ठरतात. जसे आपण बीज पेरतो तसेच फळ आपल्याला मिळते. म्हणून नेहमी चांगली बीजे पेरू, नेहमी चांगले कर्म करू आणि इतरांच्या मदतीसाठी सदैव पुढे राहू. अशा प्रकारे ही कथा इथेच संपत आहे. आम्हाला आशा आहे की आजच्या कथेतून तुम्हाला काही ना काही शिकायला नक्कीच मिळाले असेल. प्रिय भक्तांनो, आजची कथा सांगताना माझ्याकडून चुकून काही चुकी झाली असेल तर मोठ्या प्रेमाने, मोठ्या मनाने मला क्षमा करा. आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या देवाचा जयघोष करायला विसरू नका. आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करून आपल्या आध्यात्मिक कुटुंबाचा भाग व्हा. प्रिय भक्तांनो, तसेच आजची कथा इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करा. कारण भक्ती वाढवणारे भक्त भगवंतास प्रिय असतात. ते तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण ठेवत नाहीत. सर्वांनी तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी